हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात एका बंजारा बांधवानं हे शोले स्टाईल आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। खरं तर झाडावरती बाज बांधून या बांधवाचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या बांधवाचं नेमकी काय म्हणणं आहे, कशासाठी या बांधवानं नेमकी झाडावर बाज बांधून आंदोलन सुरू केलं हे आपण जाणून घेणार आहोत। दादा काय म्हणणं आहे, कशासाठी आंदोलन करताय झाडावर बसून? जवळपास आम्ही मागच्या 45 वर्षापासून आमचा आदिवासी आरक्षणासाठी लढा चालू आहे। त्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मागच्या 15 तारखेपासून जालन्यामध्ये असं भव्यदिव्य आदिवासीचे सवलती लागू व्हायला पाहिजे म्हणून मोर्चा काढला गेला। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 55 मोर्चे झालेत, तरीही शासन आणि प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। म्हणून 4 दिवसापूर्वी आम्ही इथं कलेक्टर, जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसपींना रितसर निवेदन दिले की आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। पण कालपासून इथं आम्हाला जागा देखील उपलब्ध करून दिली नाही। आम्ही कलेक्टर मॅडम पाशी जाऊन बसलोय, आम्ही डीवायएसपी समोर देखील बसतो, एसडीएम साहेबांना देखील आम्ही रिक्वेस्ट केली की आम्ही लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करत आहोत, आम्हाला तुम्ही परवानगी द्या। म्हणजे एकदम ते समोरून झुंडशाही, गुंडशाही सारखी भाषा वापरत होते। काल आम्ही समोर इथे येऊन बसलो आणि इथं ते PSI PI काही पोलीसवाले आले आणि ते आम्ही तिथं बसलो तर आम्हाला येऊन बोलतात की तुम्हाला आम्ही जागा देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं करून घ्या, म्हणजे आरेरावीची भाषा वापरत होते। मग आम्ही म्हटलं आम्ही लोकशाही मार्गाने जर आमरण उपोषण करण्यासाठी बसत आहोत, आम्हाला जागाच जर या देशामध्ये जागा बी बसण्यासाठी देत नसाल 78 वर्षामध्ये, तर आम्ही झाडावर चढून उपोषण करू। मग तिथून मी पळत आलो, झाडावर चढलो, माग माझ्या पोलीसवाले आले, काही PI बी आले, माझे पाय धरायले आणि एका पोलीसवाल्याने माझा हा रुमाल धरून गळफास देण्याचा मला प्रयत्न देखील केला। म्हणजे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे म्हणून आम्हाला वाटत नाहीये। म्हणजे सगळी गुंडशाही सुरू झाली। आम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी लढतोय। बंजारा समाज एवढा मागासलेला आहे कारण की आम्ही ही मागणी पहिल्यांदा मागत नाहीये। मागच्या 45 वर्षापासून हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांच्या माध्यमातून रामसिंगजी भानवत असतील, धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज असतील, काशीनाथजी नाईक असतील, यांच्या माध्यमातून वारंवार आंदोलने, मोर्चे महाराष्ट्रात चालू होते। पण जाणून बुजून येथील सरकार, कोणत्याही पार्टी पक्षाचं जो सरकार येतंय, आमच्या बंजारा समाजाला डावलण्याचाच प्रयत्न करत आहे। बरं, नेमकी काय मागणी आहे आणि पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ आली तुमच्यावर? पोलिसांनी काल आम्ही रितसर परवानगी त्यांना निवेदन देखील दिलेले आहेत, पण त्यांच्या आम्हाला असं वाटतंय की कालपासून आमच्या ध्यानात आलंय की पोलीस प्रशासन त्यांच्या हिशोबाने चालत नाहीये, यांच्या मागे काहीतरी षड्यंत्र आहे। त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे, सदर्शन आहे, खलनिग्न आहे, या ब्रीद वाक्यानुसार पोलीस प्रशासन इथंच काम करत नाही। कोणत्याही पार्टी पक्षाच्या इशाऱ्यावर ही लोक जर काम करत असतील, निश्चित या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि गोरगरीब जनता काय करणार। म्हणून आमचा ठाम निश्चय झाला की आम्ही झाडावर देखील बसणार, पण आमरण उपोषण करणार। जे की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालं, त्याच धर्तीवर आमच्या बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेट लागू व्हायलाच पाहिजे। आम्ही रितसर मागणी करत आहोत। बरं, अजून काही बंजारा बांधव आपल्या सोबत आहेत। साहेब, खरं तर बंजारा समाजाचा मागील काही दिवसांमध्ये आपण राज्यभरामध्ये आक्रोश पाहिला, जालन्यामध्ये मोठा मोर्चा आला, सरकार दखल घेत नाही का तुमच्या मागणीची म्हणून अशा प्रकारे परत आंदोलन करण्याची वेळ? काय झालं, आम्ही सरकारकडे वेळोवेळी मागणी देखील केली। 58 मोर्चे झाले, 58 मोर्चाचे निवेदन सुद्धा सरकारकडे आम्ही संपूर्ण केली। शासनाने त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतली, आमचे निवेदन त्यांनी कचरापेटीत टाकले काय, असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालाय। त्यानंतर आमचे 18 संघर्ष होते, ज्यांनी 5-5, 10-10 दिवस आमरण उपोषण केले, त्यांची सरकारनं दखल घेतली नाही। आमच्या समाजाचे 4 मुलांनी प्राणाची आहुती दिली, त्याची दखल सरकारने घेतली नाही। म्हणून आमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न निर्माण होणं की आपण एवढे आंदोलन केले, मोर्चे काढले, काहींनी आत्मदहन केले, काहींनी आत्महत्या केल्या, तरी जर सरकार जर आपली दखल घेत नसेल तर आपण काय करायचं। म्हणून आम्ही शेवटचा पर्याय म्हणून हा आमरण उपोषणाचा मार्ग या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि या ठिकाणी तिरडी पण तयार करून ठेवलेली आहे आम्ही, की जर सरकारने जर या उपोषणाची दखल घेतली नाही आणि आमच्या मागण्या किंवा आमचा जर विचार जर केला नाही, तर शेवटच्या अंतिम श्वासापर्यंत ही लढाई चालू राहील। आणि ज्या दिवशी शेवटचा अंतिम श्वास जाईल, त्या दिवशी या तिरडीवरून कलेक्टर ऑफिस समोर आम्ही तिरडी काढणार आहोत, प्रेत यात्रा नेणार आहोत आणि कलेक्टर ऑफिस समोरच आम्ही दफन करणार आहोत। अजून काही बांधव आहेत? साहेब, खरं तर आपण पाहिलं तर मोठा आक्रोश बंजारा समाजाने व्यक्त केलेला यापूर्वी लोकप्रतिनिधींनी देखील पत्र देऊन बंजारा समाजाला पाठिंबा दर्शवलाय। सरकार दखल का घेत नसावं, तुमचं काय म्हणणं? सरकारची जी भूमिका आहे ती दुटप्पी भूमिका आहे। सरकारने जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या माध्यमाने सुरू आहे। तुम्ही बघताय की मराठा समाजाला वेगळं सांगतात, त्यांचेच मंत्री महोदय त्यांच्या विरोधात बोलतात की ओबीसी मधून मराठ्यांना देऊ नका। हैदराबाद गॅजेट नुसारच नाही तर बंजारा समाजाकडे असे भरपूर
दस्तावेज आहे की ज्यानुसार आम्ही बंजारा समाज हा पूर्णपणे एसटीचे आरक्षण मिळू शकतो आणि मिळणार आहे. आणि या देशामध्ये 5 राज्यामध्ये ऑलरेडी एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाज आहे. तर आमची मागणी रास्त आहे, एक देश एक समाज एक बोली भाषा एक वेशभूषा असताना महाराष्ट्रामध्येच बंजारा समाजावर अन्याय का? या माध्यमाने आमचे संत रामरावजी बापू यांनी मागील 70 वर्ष त्यांचे आयुष्य एसटी आरक्षण मिळावं म्हणून गेलेत आणि त्यांच्याच माध्यमाने आंध्र आणि तेलंगणामध्ये एसटीचं आरक्षण एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाज गेले. मग महाराष्ट्रावर हा अन्याय का? यासाठी ज्यावेळेस हैदराबाद गॅजेट तुम्ही मराठा समाजाला लागू केलं, ठीक आहे, मराठा बांधवांना तुम्ही देत आहात, त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील एसटीचं आरक्षण द्यावं ही आमची रास्त मागणी आहे. नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एवढा आक्रोश केलाय, लोकप्रतिनिधींनी देखील तुम्हाला पाठिंबा दिला, सरकार दखल का घेत नसेल बंजारा समाजाची, हा माझा प्रश्न. मुळामध्ये बंजारा समाजाची दखल घेत नाही हे सरकारलाही कळल, त्यांना माहिती आहे की समाजामध्ये एकजूट नाही. पण यावेळेस एवढी एकजूट झालेली आहे, या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसल की भाजपचं आणि युतीचं एकही जिल्हा परिषद मेंबर आम्ही निवडून येऊ देणार नाही, अशी आम्ही शपथ घेतलेली आहे. नक्कीच अजून काही बांधव आपल्या सोबत आहे. खरं तर मागच्या वेळेस आपण पाहिलं तर जालन्यामध्ये मोठ्या संख्येनं अभूतपूर्व बंजारा समाजाचा मोर्चा निघाला, मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या, त्यानंतर राज्यभरात मोर्चे निघाले, काहीतरी तोडगा निघाला असं वाटलं होतं, पण सरकार काही तोडगा काढायच्या मनस्थितीमध्ये नाही आणि अशा प्रकारे बंजारा बांधवाला परत पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडावा लागतो. आता काय झालं बघा, याच्या एवढं जे मोर्चे निघाले महाराष्ट्रभरात, तर शासनाकडून काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सगळे समाज भावना लोकांचे दुखावलेले. त्या माध्यमातून विजू भाऊनी निर्णय घेतला की बाबा आपल्याला जालन्यामध्ये उपोषणाला बसून जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी उपोषण करतो आणि शासन दरबारी त्याचे काय होईल पुढं हे ठरवू. नक्कीच आपण जर पाहिलं तर बंजारा बांधवाचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे, आमरण उपोषण सुरू आहे आणि मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट सरकारने लागू केलं आहे. त्याच गॅजेटनुसार राज्यभरातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाची आहे. यापूर्वी राज्यभरामध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाजाने आक्रोश व्यक्त केला, मोर्चे काढले, त्यानंतरही सरकारकडून दखल घेतली जात नसल्यामुळं जालन्यातील अंबड चौफुली परिसरामध्ये पुन्हा एकदा बंजारा समाज आक्रमक झालेला आहे आणि आता आमरण उपोषणाला बंजारा समाज बांधवांनी जी ती सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.